श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट आगमनाची। खरं तर उद्धवाचे निमित्त साधून त्या परब्रह्म परमेश्वराने भक्तांच्या कल्याणासाठी आपला अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने या भूतळावर प्रकट केला होता। त्यामुळे भक्तांसाठी मातेसमान असणाऱ्या स्वामी माऊलींनी उद्धवास अभय दिले व भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद देऊन ते तेथून निघाले। तेथून निघाल्यावर श्री स्वामी समर्थ महाराज सर्वप्रथम माता गंगेच्या पावन तीराकडे गेले। तिच्या किनाऱ्यावरून चालत चालत स्वामी महाराज कलकत्त्यास पोहोचले होते। तेथे जाऊन त्यांनी सर्वप्रथम माता महाकालीचे दर्शन घेतले। तेथून तसेच फिरत फिरत स्वामी महाराजांनी काशी, प्रयाग, जगन्नाथपुरी धाम यांसारख्या सर्व तीर्थस्थानांवरून भ्रमण करत करत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरत फिरत संपूर्ण देश फिरले होते। स्वामी समर्थ महाराज विविध प्रांतात विविध नावाने प्रसिद्ध होते। संपूर्ण भ्रमण केल्यावर स्वामी महाराज महाराष्ट्रात आले व तेथील मंगळवेढा प्रांतात त्यांनी काही काळ वास्तव्य केले आणि त्यानंतर इसवी सन 1856च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदाच अक्कलकोटात आले होते। जेव्हा स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटात आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता। श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटात आले तेव्हा त्यांची उत्तम सेवा करण्याचे भाग्य जर कोणाला मिळाले असेल तर ते फक्त आणि फक्त चोळप्पा होते। स्वामी समर्थ महाराजांनी जेव्हा अक्कलकोटात आले तेव्हा ते सुरुवातीच्या काळात चोळप्पांच्या घरीच राहत होते आणि त्यांनी सर्वप्रथम भोजन पण त्यांच्याकडेच केले होते। स्वामी महाराजांचे चोळप्पांच्या घरी असलेल्या वास्तव्यामुळे चोळप्पा हे स्वामी महाराजांचे अंतरंग शिष्य बनले होते। चोळप्पा हे स्वामींचे निस्सीम भक्त पण होते। त्यांनी स्वामी महाराजांसाठी वेळ प्रसंगी आपल्या कुटुंबाचा व समाजाचाही रोष पत्करला होता। श्री स्वामी समर्थ महाराज सुमारे इसवी सन 1856 ते 1868 या कालावधीत अक्कलकोटात वास्तव्य केले। अक्कलकोटातील वास्तव्याच्या काळात श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी अनंत अशा लीला केल्या होत्या। तर ही होती आपल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोट आगमनाची कथा। तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ।